तेरी मोहब्बत तेरी निशानी। मम्मा व्हिडिओ करायचा आपल्याला युट्यूबचा आणि तुझ्या बाळाला घेऊन बसायचं हा सगळ्यांनी मिळून करायचं बाई हा। लय हुशार आहे असं बाळाला सोबत घेऊन बसून करायचं हा। हुशार आहे। असं हाय करा सगळ्यांना हाय करा असं बसू असं करायचं हाय गुड मॉर्निंग असं करायचं आहे ना। काय चाललंय सर्वांचं झालं का सर्वांची चहा पाणी स्वयंपाक घरातली कामं। माझी तर जस्ट घरातली बाकीची सर्व कामं आवरली स्वयंपाक बाकी आहे नाश्ता केलाय आणि आज स्वयंपाकात मी माहिती काय बनवणार आहे कारलं। माझं खूप फेवरेट आहे कारलं ऍक्च्युली। लहानपणी जेव्हा कारलं बनवायचे ना आमच्या घरी तेव्हा मला ते खूप अवघड वाटायचं। म्हणजे आमची आई काय करायची आदल्या रात्री त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवायचं लिंबू पिळून ठेवायचं मग ते दुसऱ्या दिवशी उकडायचं मग ते करायचं। पण इतके काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे ऍक्च्युली। मी खूप सिंपल पद्धतीने बनवते। मी ना त्याच्यात मीठ भरून ठेवत ना मी उकडत। मी डायरेक्ट चिरते स्वच्छ धुवून घेते डायरेक्ट तेलात फ्राय करते मसाला टाकून परत फ्राय करायला टाकते असं करते मी। आणि बरेच कारल्याचे प्रकार आहेत। मी पण दोन प्रकारे बनवते। एक तिखट आपलं नॉर्मल जसा मसाला आपण याच्यासाठी करतो ना नॉनव्हेज साठी तसला मसाला बनवून तो वरून एक फ्राय करते मी। आणि एक मी गूळ टाकून करते। गूळ टाकून पण छान लागतं खूप। बरेच महिला करतात गूळ टाकून कारलं। तुम्ही पण केलं असेल कधी। बाकी काय कधीतरी वाटतं जुने दिवसच खूप चांगले होते। खूप चांगले म्हणजे लहानपण थोडंसं चांगलं असतं ना। लहानपणी जास्त जबाबदाऱ्या नसतात काय नसतात शाळा अभ्यास दुनियादारी जास्त माहित नसते। ठीक आहे आता काय चल रहा है कट रहा है। आता मस्त यातनं हे काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते। मस्त मसाला तयार करून ठेवलाय मस्त मसाला भरून मस्त फ्राय करते है की नाही। पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या जरा बघून घेत जा कारण की बऱ्याच वेळा मी असं आढळतंय की भाज्यांमध्ये किडे वगैरे असतात पावसाळ्यात खावा तरी काय। नॉनव्हेज पण चांगलं नसतं खायला पावसाळ्यात आणि भाज्यांचं पण थोडंसं भाज्या पण एवढा पावसाळ्यात चांगल्या नाही राहत। मुनमुन झोपली। छान तेलामध्ये आता फ्राय करून घ्यायचे मस्त मंद आचेवरती आणि मग परत आपण तयार केलेला मसाला त्यात भरायचा आणि परत थोडा वेळ फ्राय करायचे झालं। माझी तर अशी सोपी पद्धत आहे बाबा मी जास्त आवड करत नाही। याद करना राणी तुला प्यार करना